माजी खासदार उन्मेष पाटील यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर BHR सह इतर माध्यमातून भूखंड लाटल्याचा आरोप केलाय। यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। तर आमदार मंगेश चव्हाण विश्वासघातकी आणि पाठीत खंजीर खुपसणारा माणूस असल्याची ही टीका माजी खासदार उन्मेष पाटलांनी केली। दरम्यान यावर मंत्री गिरीश महाजन आणि मंगेश चिवटे यांनी देखील प्रतिक्रिया दिली। मंगेश चव्हाण हा कसा घातकी, कसा विश्वासघातकी, कसा पाठीत खंजीर खुपसतो याचं पहिलं उदाहरण मी आहे। एका बाजूला आमची MIDC आहे जी महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन, आणि त्यामागे MCIDC म्हणजे मंगेश चव्हाण इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन। त्यांचे सगळे सोयरे आणि कार्यकर्त्यांनी मिळून शेकडो कोटीच्या भूखंडातून शेकडो कोटी रुपयाचं गौण खनिज चोरल्याचं उघड त्या ठिकाणी दिसतंय। मी टक्केवारी घेत नाही आणि मी शेकडो कोटीच्या कामामध्ये भागीदार राहतो, आणि एका बाजूला मी नाही त्यातला कडी लावा हातला या प्रकाराने ज्या पद्धतीने लूट चालू आहे चाळीसगावची, ती लूट यात्रा चाळीसगावकरांपुढे आणून पर्दाफाश करण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी करायचं ठरवलं। भूखंड लाटणारा जर कोणी नेता असेल तर तो गिरीश महाजन आहे। चौकशी करा मुख्यमंत्री महोदय, मग कळेल तुम्हाला। त्याने दाखवावं कुठे काय भूखंड कोणी घेतला, काय घेतला। मला वाटतं हा माणूस नोवेअर आहे, नॉन कॉग्निसेबल आहे। त्याला म्हणा एवढी बडबड करण्यापेक्षा आता एखाद्या 25 तिकीट घेऊन निवडून दाखव। पक्षामध्ये असताना तुम्ही त्याला खासदार केलं, त्यांना आमदार केलं, आता तुम्ही पक्ष सोडून गेलेला आहात। आता पंचायत समितीला उभं राहून दाखवायचं, एखादा सदस्य होऊन दाखवायचं। जिल्हा परिषद सांगत नाही मी, पंचायत समिती सांगतोय। उगाच काहीतरी वायफट बडबड करायची, कोण मत उरते त्यांना? स्वतः बँकांना किती बुडवलं विचारा। 100 कोटीला स्टेट बँकेला बुडवलं। संभाजीनगरच्या आमची संघाची बँक आहे, तिला किती बुडवलं। आता सगळ्या वसुल्या निघालेल्या आहेत, थोड्या दिवसात कळेल त्यांचं काय होतं ते आपल्याला। पहिला मुद्दा उन्मेष पाटीलची किंवा त्यांच्या ते जे नावं सांगतायत त्यांची मी कधीही माझ्या आयुष्यात मदत घेतलेली नाही। मीच त्यांना मदत केली आहे, हा पूर्ण तालुका साक्षीदार आहे। आम्हीच त्यांच्यासाठी जीवाचं रान केलंय। त्यांनी आता बघा कोणी काय बोलावं हा त्याचा प्रश्न आहे। तुम्ही चाळीसगावच्या लहानातल्या लहानापासून तर राजकारणात समाजकारणात वावरणाऱ्या कुठल्याही माणसाला विचारायला कुणी कोणाला दगा दिलाय, त्याच्यामुळे ते काय म्हणत असतील आणि ते काय सांगत असतील ते त्यांना लक लाभो। त्यांचंच भाषण आहे की मी मंगेशमुळे इथपर्यंत पोहोचू शकलो, मंगेश कसा आहे काय आहे हे त्यांचीच भाषण आहे। आता मला त्यात काय मागचा भीता वाकल छोडो, त्यांना काय वाटतं नाही वाटतं, त्यांना जे वाटत असेल त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।